हॅलो, नमस्कार. आणि आता मी घेतो आहे राऊंड. आणि राऊंड घेता घेता सर्व सायकलिंग पण करतो आहे माझा मुलगा. मी बघू शकता की तो चेंज का नाही होत आहे. रिअर कॅमेरा मी करायचा प्रयत्न करतो आहे, पण रिअर कॅमेरा होत नाही आहे. ठीक आहे, चेक करतो. खूप छान वातावरण आहे. आम्ही वॉक घेतो आहे. मी आणि अथर्व माझा मुलगा सायकलिंग करतो आहे. मी वॉक घेतो आहे सोसायटीमध्ये, ग्राउंडमध्ये. आणि छान वाटतं आहे एकदम. वातावरण एकदम छान आहे. खूप ऊन नाही आहे किंवा पाऊस नाही आहे. थोडासा हलका गारवा आहे. आणि या गारव्यामध्ये मंद उजेड आहे. हा माझा मुलगा बघू शकता मागे सायकलिंग करतोय आणि वॉक घेतो आहे. ही आमची सोसायटी तुम्ही बघू शकता. आमची बिल्डिंग मोठी. तर वॉक घेताना नेहमी असा आपल्याला सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो. आपण आपले विचार आपल्या डोक्यात काय काय सुरू असतात. साधारण सगळे आपले कामाव्यतिरिक्त इतर सगळ्या गोष्टी ज्या आपल्याशी निगडीत आहेत, जशा सगळ्या गोष्टी, ऑफिसचं काम, घरचं काम, समोर आलेले प्रश्न, सगळ्या गोष्टींची काळजी आणि त्यातनं मार्ग काढण्यासाठीची धडपड, ह्या गोष्टी सगळ्या आपल्या विचारांमधून येत असतात. तर हे एक नॅचरल आहे आणि ते सगळ्यांच्या आयुष्यात येत असतं. पण कुठेतरी असं वाटतं की यातनं मार्ग कसा काढावा. प्रत्येक माणसाचे आपले आपले प्रॉब्लेम्स आणि चॅलेंजेस, स्ट्रगल्स हे वेगवेगळे असतात. काहीसे कॉमन असतात, काही वेगवेगळे असतात. व्हेरी गुड अथर्व. माझा मुलगा, त्याला मी नेहमी एनकरेज करत असतो. सायकलिंग करत असताना त्याला मी नेहमी म्हणत असतो की व्हेरी गुड अथर्व, कीप इट अप. तू छान सायकल चालवतो आहे आणि तो चालवतो आहे. माझी एक आशा आहे की त्याला सायकलिंग एक दिवस तो बाहेरही घेऊन जाऊ शकेल, बाहेर सायकलिंग करू शकेल आणि स्वतःची कामं तो करू शकेल, अशी आशा आहे. आणि ती करेल. मला नुसती आशा नाही तर मला विश्वासही आहे. देवावरचा विश्वास ठेवणं हा खूप आवश्यक आहे. देवावरच्या विश्वासामुळेच सगळ्या गोष्टी घडतात, ही गोष्ट खरी आहे. त्याचा मला आत्ता थोडा प्रत्यय यायला लागला आहे. साईबाबा जसं म्हणतात, त्यांचे 2 शब्द श्रद्धा आणि सबुरी, तर त्याच गोष्टी खऱ्या आहेत. त्या गोष्टी जर एका व्यक्तीने ठेवल्या तर सगळ्या गोष्टी आपोआप सोप्या व्हायला लागतात आणि घडायला लागतात त्या दृष्टीने. तर सगळ्या गोष्टी सगळ्यांना अप्लाय होतात का? तर काही अंशतः होतात, काही अंशतः होत नाही. खूप मजेशीर गोष्टी आहेत ह्या. विचार मला नेहमी मनात येतो की आपण जेव्हा जनरलाइज करतो एखादा रूल किंवा एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा अनुभवाला येते की नाही, देवावर विश्वास ठेवला की सगळ्या गोष्टी आपोआप घडायला लागतात. आणि श्रद्धा आणि सबुरी या गोष्टी 2 आहेत की ज्या खऱ्या आहेत. आणि त्या जर कोणी त्याच्यावर विश्वास ठेवला तर त्या नक्की त्याचा प्रत्येक माणसाला उपयोग होईल. असं जर आपण म्हटलं तर त्याच्यावरती असे प्रत्यय येतात की वेगवेगळ्या लोकांचे असे किस्से समोर येतात
की त्यालासुद्धा फाटा आहे किंवा त्यातनं फाटे निघतात आणि लोकांना त्याच्यावर विश्वास बसत नाही. आणि म्हणून मग कुठलीच गोष्ट 100% ही खरी आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. कुठलीच गोष्ट ही ॲब्सोल्यूटली ट्रू आहे असं नाही. जसं आपण उदाहरण घ्यायचं म्हटलं तर सोनं हे काही, मला फोन येतो आहे, मला कट करून परत चालू करावं लागेल.